आता मराठवाड्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। गुड मॉर्निंग महाराष्ट्र, मी राहुल कुलकर्णी। मराठवाड्यासह राज्यामध्ये काही दिवसापासून अवकाळी पावसाचं वातावरण आहे आणि त्याचा परिणाम मराठवाड्यामध्ये झालाय। त्याशिवाय काही आंदोलनं आहेत, काही गुन्हेविषयक घडामोडी घडल्या आहेत 8ही जिल्ह्याशी संबंधित। या सर्वांचा आपण वेगवान आढावा घेतोय मराठवाडा एक्सप्रेसमधून। मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागामध्ये उन्हाची काहिली कायम आहे। विदर्भामध्ये काल बहुतेक ठिकाणी 42 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं, तर मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये 41 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। राज्यात वर्धा सर्वाधिक 44 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। या उन्हाचा परिणाम म्हणून मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागामध्ये पुढचे 2 ते 3 दिवस अवकाळी पाऊस पडतच राहील असा पुणे वेधशाळेनं अंदाज व्यक्त केलाय। त्यामुळे अवकाळी पावसाबरोबरच विजा चमकत असल्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेणं गरजेचं आहे। नांदेड तिरुपती या विशेष रेल्वेचा मोठा अपघात थोडक्यात टळल्याची ही बातमी आहे। काल रात्री ही विशेष ट्रेन निघाल्यानंतर हैदराबाद विभागातल्या शिवणगाव परिसरात येत असताना एक मोटारसायकल चालक ही ट्रेन येत आहे हे पाहून सुद्धा रेल्वे क्रॉसिंग करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याची मोटारसायकल रेल्वे रुळामध्ये अडकली। ती मोटारसायकल अडकल्याचं पाहून तो ती मोटारसायकल टाकून तिथून पळून निघून गेला, परंतु मोटारसायकल अडकली हे लक्षात येताच रेल्वे चालकानं अचानक ब्रेक दाबलं। त्यामुळे इंजिनाच्या पुढचे 2 चाक हे रेल्वे पटरीच्या खाली उतरले। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही, मात्र निजामाबाद नांदेड या मार्गावरची वाहतूक 3 तास खोळंबली होती। औरंगाबादमध्ये काल राज्य पेट्रोल असोसिएशन संघटनेची बैठक झाली आणि त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सोमवारपासून राज्यातले पेट्रोल पंप मध्यरात्री बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की डिझेलसाठी ₹1.45 कमिशन त्यांना मिळतं, परंतु पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापनासाठी लागणारा जो खर्च आहे हा त्यापेक्षा अधिक आहे। त्यामुळे राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं सुद्धा कमिशनमध्ये वाढ करावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे। ही जर मागणी मान्य नाही झाली तर येत्या सोमवारपासून साप्ताहिक सुट्टी शनिवार रविवार सोबतच सोमवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल पंप राज्यभरातले बेमुदत बंद ठेवण्याचा त्यांनी इशारा दिला आहे। औरंगाबाद शहरामध्ये शहर पोलीस अधीक्षक म्हणून यशस्वी यादव आल्यापासून वेगवेगळे प्रयत्न सुरू झालेत। काल त्यांनी सिटी चौकामध्ये जनता दरबार घेतला। त्या जनता दरबारामध्ये त्यांनी जनतेची घराणी ऐकली आणि औरंगाबाद शहरामधूनच नागरिकांमधून 10,000 नागरिकांना पोलीस मित्र म्हणून ओळख पत्र देण्याचा त्यांचा विचार आहे। हे पोलीस यंत्रणेला पॅरलल यंत्रणा म्हणून काम करतील। स्मार्ट सिटीमधून औरंगाबाद शहराला 3,000 सीसीटीव्ही आलेत। या सीसीटीव्हींचा वापर करून औरंगाबाद शहराची सीसीटीव्हींचं शहर अशी ओळख निर्माण करून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। लातूरमध्ये काल रेल रोको करण्यात आला। लातूर मुंबई एक्सप्रेस ही गाडी बिदरवरून सोडण्याच्या निर्णयाचा विरोध म्हणून पुढच्या टप्प्यातलं हे आंदोलन होतं। या आंदोलनामध्ये आमदार अमित देशमुख, आमदार त्रिंबक भिसे, आमदार विक्रम काळे यासह जवळपास लातूर शहरातली 5,000 मंडळी सहभागी झाली होती। निजामाबाद पंढरपूर या गाडीच्या समोर काल दुपारी 12 वाजता हे आंदोलन करण्यात आलं। हे आंदोलन लक्षात घेऊन जवळपास 500 पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता। सोलापूरच्या रेल्वे व्यवस्थापकांनी या आंदोलकांचं निवेदन स्वीकारलं। या आंदोलनानंतर सुद्धा रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय नाही बदलला, तर मात्र आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून हे रेल रोको पुढे वाढवण्याचा निर्णय लातूरच्या रेल्वे संघर्ष समितीनं घेतला आहे। बीड जिल्ह्यातल्या धामणगावमध्ये काल चोरट्यांनी कमालच केली। त्या धामणगावमध्ये असलेल्या महेश मल्टीस्टेटमध्ये शटर उचकवून चोरटे आतमध्ये शिरले। तिथे 100 किलोची तिजोरी होती। ती 100 किलोची तिजोरीसह चोरट्यांनी पोबारा केला। या तिजोरीमध्ये चोरट्यांना फार नाही 2,20,000 रुपये मिळाले, मात्र चोरट्यांनी 100 किलोची तिजोरी कशी पळवली याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे। या अज्ञात चोरट्यांचा पोलीस तपास घेत आहेत, परंतु तिथे सीसीटीव्ही फुटेज नसल्यामुळे पोलिसांच्या तपासामध्ये अडथळे आले आहेत। जालना पोलिसांच्या ताब्यामध्ये मोटारसायकली चोरणारी एक मोठी टोळी हाती लागली आहे। जालना शहरातल्या चमन भागामधून चोरी गेलेल्या मोटारसायकलीचा तपास करत असताना पोलिसांना या टोळीचा सुगावा लागला। पोलिसांनी जेव्हा या टोळीला ताब्यात घेतलं तेव्हा त्यांच्याकडून 5 लाख रुपये किमतीच्या
10 मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत। या टोळींनी जालना, औरंगाबाद आणि बीड या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोटारसायकली चोरी केल्या असाव्यात असा पोलिसांचा अंदाज आहे। जालन्याचे उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे हे 3 लाख रुपयाची लाच घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यामध्ये सापडले होते। त्यांना विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी निलंबित केलं आहे। डेटा एंट्री ऑपरेटरच्या 30 लाख रुपयाच्या बिलापोटी इतवारे यांनी कमिशनची मागणी केली होती। या कमिशनच्या बदल्यात 3 लाख रुपयाचा चेक देत असताना एसीबीने त्यांना अटक केली। त्यानंतर न्यायालयानं त्यांना जामीन सुद्धा मंजूर केला होता, मात्र प्रशासकीय बाब म्हणून भापकर यांनी त्यांना निलंबित केलं आहे। राज्य सरकारनं केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांनंतर सुद्धा तुरीच्या वजनाचा घोळ काही मिटायला तयार नाही। लातूर जिल्ह्यातल्या जळकोट, रेणापूर आणि चाकूर या बाजार समितीमध्ये काल शेतकरी जेव्हा नव्याने तूर घेऊन आले तेव्हा बाजार समित्यांनी 31 मे पर्यंत तूर खरेदी करू असा जो सरकारने निर्णय घेतलाय तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये, त्यामुळे आम्ही तुमची तूर खरेदी करू शकत नाही असं सांगत शेतकऱ्यांना परत पाठवून दिलं। महत्त्वाचं म्हणजे 20 मे पर्यंतच्या तूर खरेदी संदर्भातला आदेश सुद्धा प्राप्त झाल्यानंतर अद्यापही मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यातल्या बाजार समित्यामध्ये शेतकऱ्यांची घेतलेल्या तुरीचे वजन काटे अद्यापही सुरू झालेले नाहीत। त्यामुळे हे वजन केव्हा पूर्ण होणार आणि शेतकऱ्यांना पैसे केव्हा मिळणार हा एक मोठा प्रश्न आहे। तुरीचं भरघोस उत्पादन झाल्यामुळे शेतकरी आणि राज्य सरकार सुद्धा अडचणीत आलेलं असलं तरी जालन्यातल्या डाळ मिल उत्पादकांना मात्र अच्छे दिन आले, कारण गेल्या 4 वर्षापासून डाळवर्गीय पिकाचं उत्पादन होत नव्हतं आणि दुष्काळ होता, त्यामुळे या उद्योगाला घरघर लागली होती। परंतु यावर्षी तुरीचं भरघोस उत्पादन झाल्यामुळे 30 पैकी तब्बल 25 डाळ मिल नव्याने सुरू झाल्या आहेत। त्यामुळे जालना परिसरातल्या 1500 जणांना रोजगार मिळाला आहे। सध्याचं तुरीचं उत्पादन पाहता या डाळ मिलींना पुढची 2 वर्ष तरी कच्च्या मालाची अडचण येणार नाहीये। तुरीपाठोपाठ मोसंबी उत्पादकांना सुद्धा बुरे दिन आले आहेत, कारण 6 महिन्यापूर्वी 39,000 रुपये टन एवढा भाव असताना आज मात्र तो भाव 2 ते 6,000 रुपये टन एवढा कोसळला आहे। त्यामुळे मराठवाड्यातल्या जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये जिथे मोसंबी उत्पादक मोठ्या प्रमाणात आहेत ते अडचणीत आले आहेत, कारण 39,000 रुपये ते 6,000 रुपये एवढा दर कोसळल्यामुळं भरघोस उत्पादन झालेल्या या मोसंबीचं करायचं काय असा त्यांना प्रश्न पडलाय। त्यामुळे या सरकारच्या काळात तूर, कांदा आणि आता पाठोपाठ मोसंबीचे दर गरगडल्यामुळं सरकार विरोधी भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये वाढीस लागली आहे।